तर जय श्रीराम सगळ्यांना. आज आपण निघालेलो आहे कोल्हापूर या ठिकाणी. का? कारण तिथं कंदमूळ महोत्सव 2026 हा आयोजित केलेला आहे. गाडीत आधी पेट्रोल टाकून घेतले. अख्ख्या भारतातील 260 पेक्षा जास्त कंदमुळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. जाता जाता जेवण करावं म्हणजे हॉटेलला थांबलो. जेवण केलं आणि निघालो. हा कंदमूळ महोत्सव शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी आहे. जागेवरती पोचलो आणि गाडी एका साईडला पार्क केली. आणि मोहन दादा माने हे आयोजक आहेत. यांनी पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून हे कंदमूळ एकट्ठा केले आहेत आणि हे महोत्सव गेली 4 वर्ष झाले हे महोत्सव भरवत असतो. या महोत्सवामध्ये तुम्हाला 260 पेक्षा जास्त कंदमुळे पाहायला भेटणार आहेत, खायला देखील भेटणार आहेत आणि हे तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. हे कंदमूळ महोत्सव 15 आणि 16 मार्च रोजी आहे. जरी हा व्हिडिओ तुम्हाला 16 मार्च नंतर पाहायला भेटला असेल तरी या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही कंदमूळ खरेदी करू शकता. या ठिकाणी पूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आणलेली कंदमुळं आहेत. आणि कंदमुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. कारण कंदमुळामध्ये कर्बोदके भरपूर असल्याने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. हे कंदमूळ जवळजवळ 20 किलोचे आहे. हे आहेत आळूचे पाने, जे सर्वत्र पाहायला भेटते, पण या ठिकाणी अमेरिकेतील सर्वात मोठे हे आळूचे पान आहे. हे देखील इथे पाहायला भेटेल. या कंदमूळ महोत्सवाची माहिती जाणून घेऊया आपण मोहनदादाशी चर्चा करून. वर्ष झालं भारतातून काय? आता हे आमचं 4थं वर्ष आहे. 2023, 24 आणि 25 आणि 26 4थं वर्ष आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही 60-65 प्रकारचे कंद ठेवलेले होते. सुरुवातीला 2023ला, मग 24ला 100 झाली, 2025ला 125 झाली. आता आम्ही 250 ठेवले ते 4थं वर्ष. हे कंद बऱ्याच राज्यातून फिरून आणले आहे. ओरिसा, केरळ, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा पसाऱ्यातनं आपण गोळा केलेला आहे. गोळा करून आपण हे कुंड्यांमध्ये लागवड केली आहे. पहिला पूर्वी लोक जुनी आपली हेच होत होती,
हे कंदमुळं खाऊनच जगलेले आहेत. पूर्वी आदिवासी लोक काय आपली ही कंदमुळंच खाऊन जगले. आता ही लोक विसरत चाललेली. बरंच लोक याच्याकडे वळावं म्हणून आम्ही हे प्रदर्शन केलं. यामध्ये कंदमूळ सोबतच गाजर, हळद, लसूण, कांदा हे देखील 20पेक्षा जास्त प्रकारचे पाहायला भेटतील. पुस्तकात दिलेली माहिती खूप फायदेशीर वाटली म्हणून पुस्तकं घेतली. या महोत्सवामध्ये मला कंदमुळापासून बनवलेल्या अशा काही भाज्या खायला भेटल्या ज्यांची चव अतिशय उत्कृष्ट होती आणि तुम्ही जेव्हा इथे येचाल तेव्हा या पदार्थाचा नक्की आस्वाद घ्या. भाजीची चव खूप उत्कृष्ट होती म्हणून घरी सुद्धा घेऊन निघालो. कंदमुळ महोत्सव पाहिला आणि निघालो, पण कोल्हापूरमध्ये आलोय आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं नाही असं कधी होऊ शकणार नाही. त्यामुळे निघालो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. मंदिरापाशी पोचलो आणि निघालो आतमध्ये. आतमध्ये गेल्या गेल्या श्री कार्तिक स्वामीचं मंदिर पाहायला भेटले. दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. रात्रीच्या अंधारात मंदिराचं शिखर एकदम उजळून दिसत होतं. मंदिराचे बांधकाम चालू होते म्हणून शूट काही व्यवस्थित घेता आला नाही. उशीर खूप झाला होता आणि मंदिरात गर्दी पण खूप होती, त्यामुळे मुखदर्शन पाहायला गेलं. दर्शन घेऊन जसे बाहेर पडलो तसेच या ठिकाणी श्री दत्त मंदिर होते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असाच नवीन नवीन ब्लॉगसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.